धाराशिव जिल्ह्यात शनिवारी हे चित्र होतं। मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्याकरता जिल्ह्यात बंद पाळण्यात आला। यावेळी काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। धाराशिव जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी रस्त्यावर टायर काढून सरकार विरोधी घोषणाबाजी केली, तर इकडे धाराशिव शहर आणि कळंब शहरात मराठा संघटनेच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या होत्या। आंदोलन उपोषण झाली, रस्ता रोको झालं, पण येणाऱ्या काळामध्ये आमच्यावर असा जर भ्याड हल्ला होत असेल तर सरकारला आम्ही जशाच तसे गनिमी काव्यानं उत्तर दिलं जाईल, हा आमचा इशारा आहे। पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं होतं, मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन भडकल्याचं बघायला मिळालं। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक यावेळी रस्त्यावर उतरले। सकाळपासून शांततेत सुरू असलेलं आंदोलन दुपारनंतर मात्र कुठेतरी हिंसक झालेलं पाहायला मिळालं। धाराशिव शहर असेल, कळंब शहर असेल, या शहरात दगडफेकीच्या घटना ज्या आहेत त्या घडल्या आणि बस बघितलं तर एकही बस जी आहे ती 6 आगारातून आज सुटलेली नाही आहे। 8ही तालुक्यात जो आहे तो कडकडीत बंद जो आहे तो आव्हानानंतर मराठा समाजाच्या पाळण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांनी धाराशिव शहरात सरकार विरोधी मोटरसायकल रॅली काढली। दरम्यान मराठा आंदोलनाची धग लक्षात घेता पोलिसांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। काल जालन्यामध्ये घटना झाली आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त सगळं पूर्ण जिल्ह्यामध्ये ठेवलेले आहे। खास करून सगळं समाज आणि मराठा समाजाचा लोकांना अपील आहे की तुम्ही संवेदनशील वातावरण ठेवा, शांतीपूर्वक वातावरण ठेवा, कोणतेही पब्लिक नुकसान करू नका। धाराशिव जिल्हाभर जालन्यातील लाठी हल्ला प्रकरणाचे पडसाद उमटले, त्यामुळे जिल्ह्यातलं वातावरण ढवळून निघाले। धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।